खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा आता जमा होणार। आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार। हेक्टरी 23,500 रुपये प्रति शेतकरी पीक विमा जमा होणार। पीक विम्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते। पीक विम्याची रक्कम आता आपल्या खात्यात आलेली आहे। आपल्या खात्यामध्ये किती रक्कम आलेली आहे, कसे चेक करायचे आणि आपलं नाव वरती किती पैसे आलेले आहे हे सर्व बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा। पीक विम्याचा हप्ता सरकारने जमा करायला सुरुवात झाली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा सरकारने जमा करायला सुरुवात झाली आहे। पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेला आहे। पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती। या अतिवृष्टीचं नुकसान म्हणून सरकारने पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान जाहीर केलेलं होतं, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पीक विमा आला नसल्याने शेतकरी वर्ग नाराज होता। परंतु आता शेतकऱ्यांची पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पहिल्यापासून लवकर पीक विमा आलेला आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा येण्यास उशीर होत आहे। जसा टप्पा असेल, जसा विभाग असेल, त्याच्यानुसार सरकार टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहे। आता निवडणुका येणार आहेत, जिल्हा परिषद, झेडपी, त्याच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे सरकार जमा करणार आहे। वर्धा असेल, अमरावती असेल, बुलढाणा, वाशिम असेल, यवतमाळ असेल, धाराशिव असेल, या सर्व ठिकाणी सर्वात आधी पीक विम्याचे पैसे जमा झाले होते। परंतु आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे येणार आहेत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे का आचारसंहितेमध्ये आपण सरकार कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही। निवडणुकाच्या तोंडांवरती आता हे पैसे जमा होणार आहे। नवीन जिल्ह्याची यादी सुद्धा आलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहे का नाही, कोणत्या जिल्ह्याला किती वाटप झालेलं आहे हे कसं चेक करायचं, आपल्या जवळच्या कृषी अधिकारी किंवा कृषी मंडल अधिकारी किंवा ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत तुम्ही चेक करू शकता। दुसरं महत्त्वाचं कारण चेक करायचं म्हणजे PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन तिथं गावानुसार डॅशबोर्डवरती यादी आलेली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, परंतु काही शेअर करायला मात्र अद्याप पैसे न आल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्याचे KYC प्रॉब्लेम होता, आधार पॅन लिंकिंग होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे येण्यास उशीर होत होता। परंतु आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 17,000 ते 22,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे, जसे पीक असेल, जसा रिजन असेल, काही ठिकाणी अंशतः पैसे आहे, काही ठिकाणी संपूर्ण पैसे आहे, याच्यानुसार 1 रुपया पीक विम्याच्या अंतर्गत पैसे येण्यास सुरुवात आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, रब्बी पीक विमा अजूनही आपण काढलेला नसेल तर लवकरात लवकर रब्बीचा पीक विमा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून नवीन पीक विम्याचे पैसे तरी आपल्याला लवकरात लवकर मिळायला मिळतील। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, 1 रुपया पीक विमा जी योजना होती ती आता बंद झालेली आहे। नवीन जे काही क्रॉप बेस्ड पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांनी उतरून घ्यावा, जेणेकरून रब्बीत पुढे काही नुकसान झालं, कांदा असेल, सोयाबीन असेल, इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात नुकसान झाले होते। आताचे जे पीक आहे, गहू असेल, तुमचा कांदा असेल किंवा तूर असेल, यांचे नुकसान होऊ नये म्हणून पीक विमा काढून घ्या, जेणेकरून आत्ताचे परत नुकसान झालं तर पीक विम्याचे पैसे मिळतील। शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे अपडेट्स रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।